कधी तुमच्या आयुष्यात असं झालंय का की तुम्ही खूप मेहनत केली, खूप स्वप्न पाहिली, पण शेवटी तुमच्या हातात काहीच आलं नाही? कधी असा क्षण आला का जेव्हा तुम्हाला वाटलं, बस आता माझ्याकडून नाही होणार? मित्रांनो, जर तुम्ही आज अशा परिस्थितीत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत फेलियर नंतर पुन्हा उभं कसं राहायचं. अपयश हा शब्द ऐकला की आपल्या मनात भीती येते, दुःख येतं आणि कधीकधी स्वतःबद्दल शंका निर्माण होते. आपण स्वतःला विचारतो, मीच का? मी इतकं अनलकी का आहे? मी इतकं केलं तरी माझ्यासोबत असंच का होतं? पण खरं सांगू का, अपयश हे तुमचं आयुष्य संपल्याचं चिन्ह नाही, ते तुमचं आयुष्य बदलणारं वळण आहे. मित्रांनो, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात एक गोष्ट कॉमन असते. ते सगळे कधी ना कधी फेल झालेले असतात. पण त्यांना वेगळं काय बनवतं? ते अपयशानंतर थांबत नाहीत, ते पुन्हा उभे राहतात. पहिली गोष्ट, एक्सेप्ट करा. हो, तुम्ही अपयशी झाला आहात, हे मान्य करा. कारण जोपर्यंत तुम्ही हे स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. रिॲलिटीपासून पळून काहीच मिळत नाही, समोर जाऊन तोंड द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, फेलियर म्हणजे शिकवण. तुमचं अपयश तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. कुठे चूक झाली? काय वेगळं करता आलं असतं? काय सुधारणा करता येईल? हे प्रश्न स्वतःला विचारा. कारण फेलियर तुम्हाला तोडण्यासाठी नाही येत, तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतं. तिसरी गोष्ट, तुमचा सेल्फ टॉक बदला. तुमचा माइंड खूप पॉवरफुल आहे, पण तोच तुमचा सगळ्यात मोठा एनिमी पण होऊ शकतो. मी नाही करू शकत, मी काहीच नाही, माझं नशीबच खराब आहे, हे सगळं तुमचं माइंड तुम्हाला सांगत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे विचार करता तसंच तुम्ही बनता. म्हणून आजपासून स्वतःशी बोलणं बदला. स्वतःला सांगा, मी पुन्हा प्रयत्न करणार, मी हार मानणार नाही, मी नक्की जिंकणार. चौथी गोष्ट, स्मॉल स्टेप्स घ्या. मोठं यश एका दिवसात मिळत नाही. तुम्ही एकदम मोठा बदल करायला गेलात तर पुन्हा फेलियर येऊ शकतं. म्हणून रोज थोडं थोडं करा. 1% इम्प्रूव्हमेंट सुद्धा महत्त्वाचा असतो. दररोज एक छोटा स्टेप घ्या आणि बघता बघता तुमचं आयुष्य बदलायला लागेल. पाचवी गोष्ट, कंपेअर करू नका. आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत आपण सतत इतरांशी तुलना करत असतो. तो पुढे गेला, मी मागे आहे, त्याच्याकडे सगळं आहे, माझ्याकडे काहीच नाही. पण एक गोष्ट समजा, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमचं टाईम वेगळा आहे, तुमची स्टोरी वेगळी आहे. म्हणून स्वतःवर फोकस करा. सहावी गोष्ट, तुमचा व्हाय शोधा. तुम्ही पुन्हा उभे का राहायचं? तुमचं रिझन काय आहे? तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या स्वप्नांसाठी की स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी? जर तुमचं व्हाय स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. सातवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲक्शन घ्या. मोटिवेशनची वाट बघू नका, कारण मोटिवेशन कायम राहत नाही. ॲक्शन घेतल्यावरच मोटिवेशन येतं. आजच सुरुवात करा. परफेक्ट वेळ येण्याची वाट बघू नका, कारण परफेक्ट वेळ कधीच येत नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक मुलगा होता. त्याने खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं. तो दिवसरात्र मेहनत करत होता. पण एक दिवस तो फेल झाला. लोकांनी त्याच्यावर हसणं सुरू केलं, त्याला कमी लेखलं. तो खूप दुःखी झाला. काही दिवस त्याने सगळं सोडून दिलं. पण एक दिवस त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःला एकच प्रश्न विचारला, मी खरंच हार मानणार आहे का? आणि त्या दिवशी त्याने डिसिजन घेतला, मी पुन्हा प्रयत्न करणार. त्याने पुन्हा सुरुवात केली, चुका सुधारल्या आणि काही दिवसांनी तोच मुलगा यशस्वी झाला. मित्रांनो, तुमच्यात आणि त्या मुलात एकच फरक आहे. तो हार मानला नाही आणि तुम्ही अजून डिसाईड केलं नाही. आज डिसिजन घ्या की काहीही झालं तरी तुम्ही हार मानणार नाही. तुम्ही पुन्हा उभे राहणार, पुन्हा लढणार आणि एक दिवस नक्की जिंकणार. लक्षात ठेवा, फेलियर हा शेवट नाही, तो तुमच्या सक्सेसची सुरुवात आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. असेच लाईफ चेंजिंग व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.